It's gonna be Nandini always. Wild card gang leader. मुकेश कुमार इम्पॅक्ट प्लेयर गोलंदाजीसाठी तयार. जागा थोडी दिली होती आणि मस्त ड्राइव्ह केलेला आहे नितीश राणाने. इनफिल्ड वरनं त्या फटक्यामध्ये आत्मविश्वास होता आणि टायमिंग देखील कडक. टायमिंग कडक होता, टप्पा चुकीचा होता, हात खोलायला दिले इथे आणि त्या तिथे फिल्डर लावू शकत नाही कारण की कव्हरच्या वरनं मारणं एवढं सोपं नसतं फास्ट बॉलरला. मुकेशने इथे काहीतरी वेगळी रणनीती केली पाहिजे होती. बघतोय बॉल एवढा येत नाहीये विकेटवर आणि तेच सांगत असावा बहुतेक मोहित इथे, कारण की इन टू द विकेट जर टाकले तर इथे बॉल बॅटवर येत नाहीये हे बघितलं. आणि मागच्या ओव्हरमध्ये पण प्रवीण जर आपण पाहिलं ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती मोहित शर्माने, केवळ 6 सिंगल्स दिल्या आणि त्यामध्ये 110-115 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने बरोबर ती डोकं लावून अगदी विचार करून तो गोलंदाजी करत होता. तेच त्यांनी सांगितलंय. अपील आहे इकडे के.एल. राहुलचा अपील, पण ऑन फील्डचा जो निर्णय आलाय तो नॉट आउटचा आलेला आहे. 2 रिव्ह्यूज शिल्लक आहेत दोन्ही संघांकडे. अक्षर पटेल चर्चा करतोय आणि त्यांनी हा DRS घेतलेला आहे. We have a player's review for caught behind. Original decision is not out. Feet checked, it's a fair delivery. Watching the split screen now. Roll it through. Okay, the ball appears to be missing the bat. I would still like to take ultra hedge here. Roll it through. It's flat line as the ball passes the bat. Roll it through. Roll it through. Take it forward. Yes, it's gone off his thighs. I don't need ball tracking here. The ball is clearly missing the off stump. Going back to on-field umpire. Yeah. आणि चांगला निर्णय ऑन फील्ड आणि रिव्ह्यू गमावलेला आहे इकडे तो दिल्ली कॅपिटल्सनी. कॉट बिहाइंड पण नाही, LBW पण नाही आणि त्यानंतर चांगला यॉर्करचा मारा. म्हणजे मोहित शर्माने जे सांगितलंय बरोबर तशीच गोलंदाजी ह्या ओव्हरमध्ये केली आहे मुकेश कुमारने. अगदी बरोबर, कारण की तशीच केली पाहिजे. इथे पेस दिला तुम्ही जर ह्या विकेटवर तर तुम्हाला धावा येणारच.
कर्व सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच अक्षर पटेल 243चा स्ट्राईक रेट. ट्रिस्टन स्टफ, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल सध्या 147च्या स्ट्राईक रेटनी फटकेबाजी करतोय. आशुतोष शर्मा पण त्या यादीत आहे. कर्व सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच चे हे प्रबळ दावेदार. यशस्वी जयस्वाल 50 वर फलंदाजी करतोय. एक मॅच विनिंग खेळी तो खेळू शकतो का? स्लोअर वन आहे, गती देत नाहीये, हेच सांगत होता मोहित शर्मा आणि तेच केलंय मुकेश कुमार. यशस्वी जयस्वालची ही फलंदाजी 35 चेंडूंमध्ये ज्या त्यांनी 51 धावा केलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये मिचेल स्टार्क विरुद्ध खास करून मस्त आक्रमण केलं होतं. सुपर बॅटिंग केली जो लय दिसत होती याच्यात, कारण की पुढे स्टेप आउट होऊनही मारलंय, ते कट पुल मारलाय, बैठकी मारल्या, मिड विकेट वरनं मारल्या, 360 डिग्री मध्ये त्यांनी सगळे फटके खेळले. म्हणून बोलतो आजची जी इनिंग आहे त्याचा पूर्वीचा फॉर्म दिसून येतोय परत. सामना जिंकवण्याची गरज आहे ती राजस्थान रॉयल्सना. सरळ खेळलाय पण लॉंग ऑफला फिल्डर आहे. तो चौकार मारल्यानंतर 1 डॉट बॉल आणि 3 सिंगल्स आतापर्यंत ह्या ओव्हरमध्ये. ऑरेंज कॅप लीड बोर्डवर आता 8व्या स्थानावर आलाय यशस्वी जयस्वाल. पण तिकडे ह्या यादीमध्ये ऑलरेडी आणखीन 2 डावखुरे फलंदाज आहेत. निकोलस पुरण 357 धावा, साई सुदर्शन 329 धावा, मिचेल मार्श आहे, श्रेयस अय्यर पण त्या ऑरेंज कॅप लीड बोर्डवर आहे. आज 145चा स्ट्राईक रेट जयस्वालचा आणि 70% बाउंड्रीज आहेत. स्लोअर वन, आतली कड लागली होती, खूपच चांगली ओव्हर. 1-1-1 गडी बाद. ये जशन है, जशन का ये जशन है, राष्ट्रीय इलायची जशन का जशन. तेरा बड़ा भाई भी ना थोड़ा ओवर करता है. थोड़ा नहीं, बहुत ओवर करता है. सिर्फ प्यार करना जानता है ऐसा बहुत अच्छा लड़का मिला है हमारी अंजलि के लिए. ऐसा बड़ा भाई नसीब वालों को ही मिलता है. आनंद से इतना प्यार करने वाला दोस्त मैं पहली बार देख रही हूँ. अभी तेरे सामने एक खुशहाल जिंदगी पड़ी है. रावण युद्ध भूमि में उतर चुका है. इनके योजना को उलट पुलट अब हम करेंगे. कुलदीप यादव, नवीन ओव्हरची सुरुवात ह्या स्वीपनी. थोडी मिसफील्ड होतीये विपराज निगम कडनं, पण एकच धाव मिळते. 13.1 षटकानंतर कॅपिटल्स 98ला 3 होते. माय 11 सर्कल फॅन्टसी किंग ऑफ द मॅच. मॅच मध्ये सर्वाधिक पॉइंटची कमाई सध्या अक्षर पटेलने केलेली आहे, 122. पाठोपाठ यशस्वी जयस्वाल, अभिषेक पोरेलही त्या यादीत आहे. 77 धावा हव्यात 41 चेंडूंमध्ये. यशस्वी जयस्वाल आता खेळपट्टीवर राहणं राजस्थान रॉयल्सच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. पुढे सरसावतोय, लॉंग ऑनला फिल्डर मिचेल स्टार्कनी तो कॅच घेतलाय. आत्ताच आपण म्हटलं होतं राजस्थान रॉयल्स साठी जयस्वाल राहायला पाहिजे, पण तो तर आता डगआउटच्या दिशेने चाललाय. आत्ताच मनात शंका होती की ही ओव्हर घेऊन आलाय कुलदीप, इथे विकेट तरी भेटेल किंवा मोमेंटम तरी त्यांच्या बाजूनी जाईल. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय इथे हवा नाही देत आहे बॉलमध्ये, आणि ही खेळपट्टी चांगली जाणून घेतली त्यांनी. जी लेंथ टाकली आहे त्या लेंथवर त्याला आउट काढलाय. यशस्वी जयस्वाल एक अर्धशतक तरी नक्की साजरं केलं, पण कुलदीप यादवला आणखीन 1 विकेट मिळते यंदाच्या हंगामात. प्रभावी मारा त्याचा. यशस्वी जयस्वाल 51 वर आउट. 112, 2 बाद. गुरु इनाम वो मुक्ता मणि है जो आसानी से हर सर पे नहीं सजती और आग में तप के ही बनती है विजेताओं की हस्ती. नहीं सिद्धू पाजी, इतना क्यों खींचना? बड़ा ही आसान है इनाम जीतना. हाँ जी. गुरु टाटा IPL देखो, खेलो धन धनाधन, जीतो टैप पे आसान से सवालों का जवाब दो और जीतो 100 से भी ज्यादा इनाम. अटैक.
कुलदीप यादव. ध्रुव जुरेल आलेला आहे बॅटिंगला, पण विकेट काढून देतो कुलदीप यादव. रन्स देत नाही, टप्प्यावर तो गोलंदाजी करतो. रियान पराग पण होता तेव्हा पण तशीच गोलंदाजी. ध्रुव जुरेल आला. 153चा स्ट्राईक रेट आहे, पण इकडे आता दबाव हा वाढत चाललाय राजस्थान रॉयल्सवर, कारण 76 धावा हव्या आहेत 39 चेंडूंमध्ये, आणि मागच्या 5 ओव्हर्समध्ये केवळ 36च धावा करू शकलेले आहेत आरआरचे फलंदाज. छान गोलंदाजी केली आहे इथे, चांगला कमबॅक केलाय त्यांनी. जो मोमेंटम तिकडे होता आरआर कडे तो घेऊन आलाय पुढे, आणि जी विकेट काढली आहे, ज्या टायमावर काढली आहे महत्वाच्या, असं वाटत होतं इथे मोमेंटम आरआरच्या बाजूने जाऊ शकतो का, पण जी विकेट काढून परत मोमेंटम तो डीसीच्या बाजूने आणलाय, कारण की ही क्षमता या गोलंदाजामध्ये. आपण जे बोलत होतो लेंथ ह्या विकेटवर, आणि अडूनी मगाशी मेन्शन करत होता ते मी ऐकलं होतं, कारण की इथे तो जोरात मारा करतोय, हवा देत नाहीये. त्याला माहित आहे विकेट ब्लॅक सॉइलची आहे आणि बॉल बाउन्स होत नाही, एलिव्हेशन भेटत नाही बॅट्समॅनला, आणि त्याच तिथे तो चेंडू टाकून विकेट काढलाय. कमालीचा हा गोलंदाज आहे, आणि म्हणूनच तो टाटा IPLच्या फॅन पोलचाही तो प्रश्न होता की ते कॉन्व्हर्सेशन्स, ती चर्चा व्हायला पाहिजे का, की कुलदीप यादव पण एक महान स्पिनर आहे टाटा IPLच्या इतिहासातला. अक्षर पटेलनी आज यंदाच्या सीझन मधली त्याची पहिली विकेट काढली, काठी काढली होती ती रियान परागची. कुलदीप यादव, 2 भारताचे डावखुरे गोलंदाज अप्रतिम कामगिरी करतायत, आणि सहज 1 धाव मिळवतोय नितीश राणा. स्ट्राईक त्याच्याकडे असेल. 14 ओव्हर्सचा खेळ झालेला आहे. राजस्थान रॉयल्स 116, 2 गडी बाद, 73 धावा हव्या 36 चेंडूंमध्ये. वेळ झालेली आहे सिएट टायर्स स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. दोस्तों, हमारी किचन में छौंक वॉक और कॉमेडी की नोक झोंक सेम रहेगी.